हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅथ बडी. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅथच्या अगदी जे बेसिक रूल्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, बेसिक रूल्स फॉर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. जर का पहिली टर्म आपली प्लसमध्ये असेल आणि सेकंड टर्म आपली जर का असेल निगेटिव्ह, तर ह्यांची नेहमी वजाबाकी होते. आणि जे आपलं आन्सर येईल त्या आन्सरचं जे साईन असेल ते ह्या दोन टर्ममधला जो बिग नंबर आहे आणि त्याचं जे साईन असेल ते आपण ह्या येणाऱ्या आन्सरला देत असतो. जसं की आता बघा, इथं जर आपली पहिली टर्म काय आहे 5 आहे, -3. पहिली आपली टर्म काय आहे प्लसमध्ये, सेकंड टर्म काय आहे मायनसमध्ये. तर ह्यांची नेहमी वजाबाकी होईल. आन्सर आपलं 2 येईल. आणि आता ह्या दोन टर्ममधला बिग नंबर 5 आहे. तर आणि 5चं साईन काय आहे प्लसमध्ये, त्यामुळे आपलं आन्सर आलं +2मध्ये. तसंच जर का आपला पहिला जो आपली जी पहिली टर्म आहे ती 5 आहे प्लसमध्ये, सेकंड टर्म आपली काय आहे आपण 8 घेऊ -8. आता इथं बघा, आपली पहिली टर्म प्लसमध्ये, सेकंड टर्म आपली मायनसमध्ये, म्हणजे ह्यांची काय होईल वजाबाकी. ह्याचं आन्सर येईल किती 3. आणि आता ह्या 3चं साईन ते असेल जे ह्या दोन टर्ममधला जो बिग नंबर आहे. बिग नंबर काय आहे 8. 8चं काय बरं साईन आहे मायनस, म्हणजे -3. आता बघा रूल नंबर 2. जर का पहिली टर्म मायनस असेल आणि सेकंड टर्म आपली प्लस असेल, तर चिन्ह वेगवेगळे असतील तर त्यांची वजाबाकी होते. आणि सेम ह्याच्यात पण जे आपलं आन्सर आहे त्या आन्सरला ह्या दोन संख्येमध्ये जो नंबर मोठा आहे त्याचं साईन आन्सरला. बघा फॉर एक्झाम्पल की -3 + 5 चिन्ह काहीतरी वेगवेगळे आहेत, ह्यांची वजाबाकी होईल. ह्याचं आन्सर 2 येईल. आणि ह्या 3 आणि 5 ह्याच्यामध्ये बिग नंबर आहे 5. 5चं साईन काय आहे प्लस, म्हणजे इथं काय येणार +2. तसंच सेम जर का -3 आणि +1 असेल तर ह्यांची पण वजाबाकी होईल. येणारं आन्सर असेल 2. पण आता ह्याचं 3 आणि 1 ह्याच्यामध्ये 3 काय आहे बिग नंबर आहे आणि ह्याचं साईन काय आहे मायनस, त्यामुळे इथं -2 येईल. ठीक आहे. आता बघा रूल नंबर 3. जर का आपली पहिली पण टर्म असेल निगेटिव्ह आणि आपली सेकंड पण टर्म असेल निगेटिव्ह, तर ह्यांची ॲडिशन होते. जर का दोन चिन्ह वेगवेगळे असतील तर त्यांची वजाबाकी होते. पण जर का दोन चिन्ह समान असतील तर त्यांची बेरीज होते. आणि ह्यात पण सेम की ह्या येणाऱ्या आपल्या उत्तराला ह्या दोन संख्येमध्ये जो नंबर मोठा आहे त्या संख्येचं साईन. म्हणजे बघा -3 -2 ह्यांची काय होईल ॲडिशन, 3 आणि 2 5. 3 ह्याच्यामध्ये काय आहे बिग नंबर आहे, ह्याचं साईन काय आहे -5. -3 -5 ह्यांची पण काय होईल ॲडिशन आणि बिग नंबर काय आहे 5, ते साईन काय आहे मायनस, त्यामुळं -8. आता बघा रूल नंबर 4. जर का आपली पहिली टर्म प्लसमध्ये असेल आणि आपली सेकंड टर्म पण प्लसमध्ये असेल, तर येणारं जे उत्तर आहे ते पण प्लसमध्येच असेल आणि ह्यांची बेरीज होईल. जसं बघा फॉर एक्झाम्पल 3 + 5 8, 2 + 7 9.